नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। बुक रिव्ह्यूच्या सिरीजमध्ये आज आपण अरिहंत पब्लिकेशनच्या प्रिलिम्स पॉसिबल या बुक सिरीज संबंधी जे आहे जाणून घेणार आहोत। आता यामध्ये तुम्हाला सगळे सब्जेक्ट्स मिळतात, जसं आता हे इंडियन इकॉनॉमी आहे, त्याच्याबरोबरच जे आहे जिओग्राफी, इंडियन वर्ल्ड, याच्यामध्ये एन्व्हायरमेंट पण आहे, त्याच्याबरोबरच जे आहे इंडियन पॉलिटी आहे किंवा त्याचबरोबर इंडियन हिस्ट्री आहे किंवा जनरल सायन्स आहे। अशी ही 5 पुस्तकं या सिरीजमध्ये आहेत आणि एकंदर याच्यामध्ये UPSC आणि ज्या स्टेट PSC असतात, म्हणजे जसं आपलं MPSC आहे, कर्नाटकमध्ये KPSC आहे, तर त्याचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सॉल्व करून तुम्हाला दिलेले आहेत, त्याचे एक्सप्लेनेशन दिलेले आहेत आणि त्याच्याबरोबरच काही एक्स्ट्रा इनपुट या बुक्समध्ये आहेत, तर ते आपण बघणार आहोत। याआधी अरिहंतची एक चॅप्टर वाईज सिरीज होती, त्या चॅप्टर वाईज सिरीजचं अपग्रेडेशन म्हणून तुम्ही या सिरीजकडे बघू शकता। सो बुक रिव्ह्यूमध्ये आज आपण याच्याबद्दल जाणून घेणार आहोत। सो पॉलिटी, हिस्ट्री, सायन्स, इंडियन इकॉनॉमी अँड जिओग्राफी। ओके, आता एकंदर ह्याच्यातला एक चॅप्टर आहे पॉलिटीमधलं, प्रेसिडेंट म्हणून जे आहे 11th चॅप्टर। आता या पुस्तकाचं जे वैशिष्ट्य आहे ते याच्या आधारे आपण समजून घेऊयात। कुठलाही टॉपिक जर असेल तर त्या टॉपिकचा आधी जे आहे माइंड मॅप याच्यामध्ये दिलेला आहे। सो हा माइंड मॅप तुमच्या समोर आहे की टॉपिक जो असेल त्या टॉपिकचा माइंड मॅप तुम्ही बघू शकता, त्याच्यानंतर प्रश्न सुरू होतात। सो ही सगळ्यात बेस्ट बाब आहे की म्हणजे चला आपण वाचलेलं आहे, हिच्यातून जस्ट आपलं रिवाईज करतो आणि मग त्या प्रश्नांकडे वळतो। एक एक प्रश्न, त्या प्रश्नाचं इथं जे आहे तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेनेशन दिलेलं आहे खाली बॉक्समध्ये। आता यामध्ये एक गोष्ट इन्होंने ॲड केलेली आहे यांनी, ती म्हणजे काय, एक नॉलेज प्लस नावाची कन्सेप्ट आहे। ते नॉलेज प्लस कन्सेप्ट जी आहे तर ती इथं तुम्हाला बघायला मिळते की एखाद्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन आहे, त्या एक्सप्लेनेशनमध्ये अजून काय गोष्टी ॲड होऊ शकतात। म्हणजे उद्या जर एखादा प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारण्यात आला तर त्या केसमध्ये तो कसा डील होऊ शकतो हे तुम्हाला या नॉलेज प्लसमधून वर्क होतं बघा। त्याचबरोबर जे आहे या पुस्तकामध्ये तुम्हाला प्रिलिमसाठी जे आहे लास्ट मिनिट रिव्हिजन बुलेट्स जे आहेत त्या पण दिलेल्या आहेत। म्हणजे कुठलाही जो टॉपिक आहे त्या टॉपिकवर तुम्हाला लास्ट मिनिट रिव्हिजन जे आहे, वन लाइनर्स, एक्झाम ओरिएंटेड, ते पण दिलेलं आहे। सो एकंदर जे आहे की तुम्हाला परीक्षेच्या आधी जे आहे आपण जे काही वाचतो तर त्याच्या आधारित काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात। आपण टेस्ट सिरीज करतो, जसं आता आपली टेस्ट सिरीज सुरू आहे बघा, ज्याच्यात नियर अबाउट 50 टेस्ट आपण UPSCसाठी डील करतो आहे किंवा स्टेट सर्व्हिसच्यासाठी ज्या आहेत टेस्ट सिरीज आपल्या सुरू आहेत। मग ह्या केसमध्ये तुम्हाला जर प्रॅक्टिससाठी खूप चांगलं मटेरियल हवं असेल तर त्या केसमध्ये तुम्ही या सिरीजचा विचार करू शकता। तुम्ही स्वतः हे पुस्तक चाळल्यानंतरच तुम्हाला लक्षात येईल की यामधून तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी ज्या आहेत तर त्या डील होतील। कारण याच्यामध्ये भरपूर PSC ज्या आहेत बघा, म्हणजे याच्यामध्ये आसाम, आंध्रा, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड अशा वेगवेगळ्या जे काही पब्लिक सर्व्हिस कमिशन्स आहेत त्याचे प्रश्न याच्यामध्ये आहेत। आणि त्यामुळे होतं काय की एखादा क्वालिटी प्रश्न जो आहे, आणि त्याचा दुसरा एक बेनिफिट असा असतो की समजा एखादा कॅन्डिडेट, एखादा मेंबर, पेपर सेटर जो आहे तो एखादा स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनसाठी डील करतोय, नंतर जर तो UPSCकडे गेला किंवा UPSCमधून तुम्हाला जे आहे की काही जे आहे त्याचे रिफ्लेक्शन मिळू शकतात। सो त्यामुळे तुम्ही परीक्षेसाठी ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या बघणं अपेक्षित आहे। सो प्रत्येकाने ही सिरीज एकदा बघा। तुम्ही आपल्या चॅनलवर याचा शॉर्ट बघितला असेल, आपली जी इंटिग्रेटेड बॅच आहे त्या विद्यार्थ्यांना जे आहे यांनी डेमो वगैरे देणं किंवा सॅम्पल कॉपीज ज्या आहेत तर त्या दिल्या होत्या। सो तुम्हाला स्पॉटलाईटचे जे विद्यार्थी आहेत किंवा तुम्ही ऑनलाईन स्पॉटलाईटला फॉलो करता तर त्या केसमध्ये ह्या शॉर्टनंतर बरेचसे मॅसेजेस होते की आम्हाला हे सिरीज हवी आहे, तर त्याकरता तुम्हाला पुण्यातूनच पोस्टल सर्व्हिस पण काही विक्रेते जे आहेत त्यांनी अवेलेबल करून दिलेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। आणि इथे एक गोष्ट क्लिअर करतो की याचा तुम्ही जे आहेत ज्या व्यक्तीकडून हे घ्याल तर त्यांच्याशी प्रॉपरली त्या गोष्टी बोलून घ्या, कारण त्याच्याशी स्पॉटलाईट अकॅडमीचा डिरेक्टली काही संबंध नसतो, विद्यार्थ्यांच्या ज्या आहे सोयीसाठी आपण ते करून दिलेलं असतं। सो शेवटी ते कुठून बाय करायचं हा तुमचा सर्वस्वी निर्णय त्याच्यामध्ये असणं। त्यामुळे जे आहे की एवढंच आहे की तुम्हाला तिथून जास्तीच्या गोष्टी ज्या आहेत डिस्काउंट्स वगैरे मिळत जातात। सो मूळ जे आहे ही सिरीज अशी आहे की ती तुम्ही खूप प्रॉपरली जर डील केली तर येत्या प्रिलिम्समध्ये तुम्हाला खूप चांगले रिझल्ट्स याच्यामधून मिळू शकतात। असेच महत्त्वाचे जे बुक्स आहेत किंवा नव्याने मार्केटमध्ये येलेलं मटेरियल जे आहे तर ते तुमच्यासोबत जे आहे बुक रिव्ह्यूच्या सिरीजमधून मी घेऊन येत राहील। सो स्पॉटलाईट अकॅडमीबरोबर जोडलेले राहा। सर्वांनी जे आहे स्पॉटलाईट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा
ज्यांना या व्हिडिओची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा. तुम्हाला कुठलाही काही इश्यू असला तर तुम्ही टीम स्पॉटलाईटशी बोलू शकता. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.